नमस्कार. तर आज आपल्या सोबत आहेत अशोक जाधव सर, ज्यांनी आपले जवळपास 70 ते 80% ब्लॉकेजेस आपल्या माधवबागमधल्या ब्लॉकेज रिव्हर्सल या ट्रीटमेंटने त्यावर मात केलेली आहे. तर आपण एकंदरीत त्यांचा हा प्रवास आपण जाणून घेऊया. तर सगळ्यात आधी जाधव सर, मी तुमचं स्वागत करते आजच्या या कार्यक्रमामध्ये. तर काय सांगाल, तुमचा हा एकंदरीत प्रवास कसा होता? म्हणजे कधीपासून सुरुवात झाली तुमच्या या त्रासाला? मला 2021 पासून जून मध्ये पहिला अटॅक आला. म्हणजे हां. पहिलाच आला एक. अच्छा. तेव्हा एकदम कसं छातीत धडधडल्यासारखं व्हायला लागलं आणि पूर्ण घाम असा आला. हां. तेव्हा मी डॉक्टरांकडे गेलो. हां. त्यांनी मला एन्जिओग्राफी करायला सांगितलं. ओके. म्हणून मी इकडे मग माधव बागमध्ये आलो. मग जेव्हा तुम्हाला सांगितलं एन्जिओग्राफी करा, हां. तर त्यावेळेस तुम्ही एन्जिओग्राफी वगैरे काही टेस्ट नाही केल्या का? नाही केली नाहीच केल्या. नाही केली डायरेक्ट मी इथे माधव बागमध्ये आलो. कोणी सजेस्ट केलं का सजेस्ट केलं होतं. कोणी म्हणजे कसं काय म्हणजे तुम्हाला माझे contact झाला? नातलग होते, त्यांनी मला सजेस्ट केलं की माधव मध्ये जा. ते कसं जास्त पेनिंग होतं ना, त्यांनी हां, म्हणजे जे काही टेस्ट आहे टेस्ट आहे त्यांनी angiography जास्त वगैरे पेनिंग test होतं, म्हणून त्यापेक्षा माधव बागमध्ये आयुर्वेदिक औषधाने चांगलं होऊ चांगलं शकतं. होतं. मग कधीपासून तुम्ही माधवबागमध्ये साधारण जूनच्या 15 तारीखपासून आलं. 15 तारीखला आलं 15 मी इथे. तारखेला इथे आल्यानंतर मग काय, म्हणजे काय इथे म्हणाले डॉक्टर तुम्हाला? इथे म्हणाले तुमचं ते ब्लॉकेज आहेत ते कमी होतील. हां. तुम्ही जर पूर्ण वर्षभर ट्रीटमेंट घेतली तर हां. पूर्ण सगळे ब्लॉकेज कमी होतील तुमचे म्हणाले. ओके. त्यामुळे मग पण हे जे तुमचे ब्लॉकेजेस आहेत, हे कसे काय कळाले? म्हणजे त्याच्यासाठी काही इथे ट्रीटमेंट? येऊन सिटी एन्जिओग्राफी करायला मला डॉक्टरांनी सांगितले, सिटी एन्जिओग्राफी करून घेऊया. अच्छा, माधवबाग मधल्या डॉक्टरांनी तुम्हाला सजेस्ट सजेस्ट केलं केलं सिटी एन्जिओग्राफी. सिटी एन्जिओग्राफी. मग ती टेस्ट तुम्ही कुठे जाऊन केली? कोल्हापूरला जाऊन केली. कोल्हापूरला जाऊन. हो. मग त्याचे रिपोर्ट्स त्याचे आल्यानंतर रिपोर्ट्स आणून मी यांना दिले. डॉक्टरांना डॉक्टरांना दिले. त्यामध्ये तुम्हाला कळून आलं की कळून तुम्हाला आलं. ब्लॉकेजेस Blockage आहेत, आहेत. जे जवळपास 50 50% आहेत म्हणून 50% आहेत. मग त्यानंतर इथे काही ट्रीटमेंट केल्या का? म्हणजे इथे काही टेस्ट treatment- वगैरे केल्या का तुम्ही? इथे म्हणजे ट्रीटमेंटवर चालवलं. हां. म्हणजे टेस्ट करून घेतली. टेस्ट करून घेतली. साधारण आणि काय किती मिनिटं तुम्ही त्याच्यावरती चालू साधारण शकत पहिला मी जवळजवळ 5-1 मिनिटं चालायचो. 5 मिनिटं. मग काही त्रास व्हायचा का त्रास चालताना? साधारण दम लागायचा मला. दम लागायचा, छातीत वगैरे दुखायचं? छातीत दुखायचं जरासं. अच्छा. मग त्यानंतर मग हे जे टेस्ट केल्यानंतर मग काय सांगितलं तुम्हाला? म्हणजे कोणती ट्रीटमेंट सजेस्ट केली तुम्हाला? मला ते आपलं काय ते पंचकर्म पंचक्रम केली. हां. त्याच्यात मला ते मालिश करणं, वाफ देणं हां. आणि गुदद्वारा ते औषध द्यायचे. द्यायचं. हां. ते आठवड्यातनं एकदा, असं म्हणजे महिन्यातनं 4 वेळा करायचे. 4 वेळा. म्हणजे पंचकर्म पंचकर्माची ट्रीटमेंट. ट्रीटमेंट त्या 2 ट्रीटमेंटने एक काही महिने. फरक पडला त्या का? ट्रीटमेंटने बराचसा फरक पडला. म्हणजे छातीत म्हणजे धडधड व्हायची ते कमी झालं. कमी झालं. दुखणं पण जरा कमी झालं होतं. हळूहळू कमी होत गेलं मग. दम दम लागणं वगैरे कमी होत गेलं. झालं. आणि त्याच्याबरोबर काही डाएट वगैरे तुम्हाला डाएट दिलं? दिलं. डाएट त्यांचे जे होतं ना ते Kit 2 त्यांचा जो आहे किट तो 2 महिने मी केला. ओके. साधारण किती म्हणजे कसं होतं ते डाएट तुमचं? म्हणजे Diet- कशा प्रकार जेवणात आपलं काय काय होतं? जेवणात त्यांचे ते फक्त पालेभाज्या खायच्या आणि चपाती होती. 2च चपात्या घ्यायच्या. म्हणजे असं. सकाळी तुम्हाला सकाळी नाश्त्यापासून- नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळा पूर्ण त्यांचा डाएट त्यांचा कसा होता हा? म्हणजे तुमचं नॉर्मल जेवणासारखा नॉर्मल होता? नाही, नॉर्मल जेवणासारखा नव्हता. वेगळा होता. वेगळाच होता. पण कसा चवीला वगैरे चवीला होय चांगला होता. चांगला हो. होता. म्हणजे काही तो घेताना काही नाही, त्रास? त्याचा काही त्रास झाला त्रास नाही मला. म्हणजे छान तुम्ही छान. तो हो. फॉलो करू फॉलो शकला. करू शकलो मी. मग ते डाएट प्लॅन केल्यानंतर काही तुमच्या वजनात वगैरे वजनात माझा साधारण 2 ते 3 किलो वजन कमी झालं. 2 ते 3 म्हणजे हा. डॉक्टरांनी तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं होतं का वजन करणं? कमी करायला पाहिजे. बरोबर. हार्ट ब्लॉकेजेस बरोबर. म्हटल्यावर चरबीचे हा. पण प्रमाण हा, प्रमाण वाढतात, ते वाढतं. कमी करण्यासाठी त्याच्यामुळे गरज मग ते करावंच लागलं मला. बरोबर. मग हे दोन्ही ट्रीटमेंट करत असताना कसं, म्हणजे कळत होतं का तुम्हाला काय आपल्याला जाणवतंय, फरक जाणवत होता का? हा, फरक जाणवत होता. म्हणजे मला जास्त दम लागायचा हा. आणि चालताना पण आणि बोलताना वगैरे ते हळूहळू कमी व्हायला लागलं माझं. कमी व्हायला लागलं. हो. आणि ही ट्रीटमेंट चालू असताना परत काही तुम्हाला वाटलं की काही वाटतंय का, छातीत दुखल्यासारखं नाही. किंवा काही हार्ट अटॅक सारखं काही वाटलं का? नाही, तसं काही कधीच नाही. नाही वाटलं. कधीच नाही वाटलं मला. साधारण किती महिने ही ट्रीटमेंट तुमची चालली? हे मला आता पूर्ण वर्ष झालं. वर्ष झालं. 1 वर्ष पूर्ण झालं मला. डाएट प्लॅन पण तुमचा साधारण किती महिने चालला? डाएट प्लॅन माझा 2 महिने चालला. 2 महिने चालला.
बरं, मग ह्यानंतर डाएट प्लॅन आणि ही पंचकर्म ट्रीटमेंट झाल्यानंतर काही टेस्ट करून घेतल्या का तुमच्या इथे? इथे ते ट्रीटमेंटवर चालवून घेतलं, ट्रेडमिलवर ECG काढला. ट्रेडमिलवर नंतर मग आता तुमचा किती फरक नंतर म्हणजे जाणवला? थोडा मी म्हणजे स्पीड वाढवून चालायला लावलेलं मला. हा. तेव्हा मी साधारण 10-1 मिनिटं चालू चालू शकलो. शकलात. मग तेव्हा चालताना काही तेव्हा- छातीत वगैरे तेव्हा दुखत? म्हणजे जास्त पहिल्यासारखं दुखत नव्हतं जास्त. थोडं थोडं स्पीड वाढवल्यामुळे थोडं हे दुखत. ठीक आहे. पण आता तुम्ही कसे जाय, म्हणजे आता काही फरक जाणवतो का? आता फरक आता मी चालू शकतो त्याच्यावर. व्यवस्थित चालू शकता, स्पीड वाढवून स्पीड पण वाढवून चालू चालू शकता. शकतो. तर किती वर्ष झाले तुम्हाला ही पूर्ण ट्रीटमेंट घेऊन? 1 वर्ष पूर्ण एक झालं. वर्ष पूर्ण. 21 जुलैला आलो ना, जूनला आलो. अच्छा, म्हणजे 1 वर्ष पूर्ण झालं. पूर्ण मग या झालं. वर्षभरात तुम्ही आता कसे आहात? आता मी चांगला आहे. व्यवस्थित आहात, होय. काही त्रास नाही नाही. तुम्हाला? काही त्रास चालताना दम लागणं नाही. किंवा छातीत दुखणं नाही. काहीच नाही. मग आता हे जे तुमची ट्रीटमेंट झाल्यानंतर तुमचे ब्लॉकेजेस कमी वगैरे झालेत की नाही, याच्यासाठी काही तुम्हाला, जसे तुम्ही आधी सिटी एन्जिओग्राफी केली हा. होती, तसे काही तुम्हाला टेस्ट वगैरे सजेस्ट केली का डॉक्टरांनी? नाही, अजून तरी केलं नाही. ओके, पण आता मी करून घ्यायला म्हणतोय मी. बरं. मग डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही ते- डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घेईन. नक्कीच. कारण एकदा ते चेक करणं पण चेक करणं गरजेचं आहे, गरजेचं आता किती असतं. कमी झालं हा. वगैरे. बाकी तब्येत तुमची व्यवस्थित आहे? बाकी मी व्यवस्थित आहे. इथला- आता मी सायकलिंग पण करतो. अरे वा, क्या बात आहे. मग इथला संपूर्ण जो स्टाफ आहे त्याच्याविषयी आणि डॉक्टरांविषयी काय सांगाल माधवबाग? स्टाफ सगळा पूर्ण चांगलाच आहे. स्टाफ मध्ये डॉक्टर तेवढे समजावून सांगतात की नाही, कधी एखाद्या पेशंटला असं सांगायचं बा हे तुला असं आहे, ते पूर्ण मला समजावून सांगतात. आणि आणि इथला ते चांगले स्टाफ कसा स्टाफ आहे? मस्त आहे. चांगला सगळा कोऑपरेटिव्ह. कोऑपरेटिव्ह स्टाफ आहे. तुम्ही आता तुम्ही स्वतः इथे ट्रीटमेंट घेतली आहे, तुम्ही काय म्हणतात आता एन्जिओग्राफी वगैरे तुम्हाला सांगितली होती, ती न करता तुम्ही इथे माधवबाग मध्ये येऊन संपूर्ण ट्रीटमेंट घेतली आणि तुमचा एक्सपिरियन्स पण चांगला आहे, तुम्हाला हो. बरं वाटलेलं आहे बरं वाटलं. बऱ्यापैकी. तर लोकांना काय सजेस्ट कराल तुम्ही? लोकांनी सजेस्ट करेन की माधवबागची ट्रीटमेंट चांगली आहे, ती त्याने अवश्य घ्यावी. ओके. जे कोणती कोणी हार्ट अटॅक म्हटल्यावर सगळ्यांना पहिला घाबरतात सगळे. लोक, आणि बायपास वगैरे करतील बायपास की काय असं असं वाटतं. वाटतं. पण असं इथे तसं होत नाही. बरोबर. मग औषधानेच बरं केलं जातं. हा. फक्त तुम्हाला सगळं व्यवस्थित डाएट वगैरे फॉलो करावं लागेल. डाएट वगैरे फॉलो करावा लागेल. Follow करावं. तेवढं आपल्यावर ठेव बरोबर. पाहिजेच. नक्कीच. तुम्ही पण आता व्यवस्थित बरे आहात, तर तसेच व्यवस्थित फिट राहा. तुमचा जो काही डाएट आहे, व्यायाम हे नियमित करा आणि व्यवस्थित राहा. योगा मी करतोच. योगा वगैरे करता. ओके, अशीच काळजी घ्या. हो. छान राहा आणि लोकांना पण तुमचे अनुभव सांगा, जेणेकरून माधवबाग नक्कीच. मध्ये येऊन लोकांचा पण फायदा होऊ देत. आणि तुम्ही इथे आलात, तुमचा वेळात वेळ काढलात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.